नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जागतिक निर्देशांक याविषयी माहिती पाहणार आहे. येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत महत्वाच्या, याच्यामध्ये राज्य सेवा असेल, कंबाईन असेल किंवा सरळ सेवा, याच्यामध्ये हमखास निर्देशांकावर प्रश्न विचारला जातो. मग 2025 मध्ये संपूर्ण निर्देशांक आणि 2026 मध्ये नवीन निर्देशांक याविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती पाहणार आहे. बघा, याच्यावर प्रश्न विचारताना, निर्देशांकावर प्रश्न विचारताना काय विचारलं जातं की तो निर्देशांक कोणी प्रसिद्ध केलेला आहे. मग याच्यामध्ये या निर्देशांकामध्ये जो पहिल्यापासून 5 पर्यंतचे क्रमांक जे आहेत त्या क्रमांकावर प्रश्न विचारला जातो. तसंच आपल्या देशाचा म्हणजे भारताचा त्या निर्देशांकामध्ये कितवा क्रमांक आहे याच्यावर काय केले जातात रे, प्रश्न विचारले जातात. आणि राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा सरळ सेवा असेल, यासाठी याच्यावर हमखास निर्देशांकावर प्रश्न विचारला जातो. या भागामध्ये आपण 2025-26 चे निर्देशांक आणि त्याच्याविषयी माहिती आपण काय करणार आहे, पाहणार आहे. याच्यामध्ये बघा, कोणकोणते निर्देशांक आपण पाहणार आहे. याच्यामध्ये अहवाल सुद्धा येतील आणि निर्देशांक सुद्धा येतील. याच्यामधला पहिला जबाबदार राष्ट्रीय निर्देशांक 2026, टाइम्स हायर एज्युकेशन जागतिक विद्यापीठ क्रमवारी जी आहे ही क्रमवारी 2026 ची ती पाहणार आहे. त्याच्यानंतर पुरून इंडिया रिच लिस्ट जी आहे 2025 ची ती पाहणार आहे. नंतर नुम्बे व सुरक्षा निर्देशांक जो आहे, जो आता नुकताच प्रसिद्ध झालेला आहे 2026, तो पाहणार आहे. नंतर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026, हे जे महत्वाचे 4 निर्देशांक आहेत हे नुकतेच काय झालेले आहेत, प्रसिद्ध झालेले आहेत. आणि मागील वर्षीचे संपूर्ण जे निर्देशांक आहेत त्याविषयी सुद्धा आपण महत्वाचे निर्देशांकाविषयी माहिती पाहणार आहे. ग्लोबल EI हायब्रन्सी टूल 2025, महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26, हा खूप महत्वाचा निर्देशांक आहे. नंतर आशिया पॉवर इंडेक्स 2025, जागतिक विकास वचनबद्धता निर्देशांक 2025, QX ची वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जी आहे 2025 ची, त्याविषयी माहिती पाहणार आहे. नंतर सगळ्यात आपलं महत्वाचं स्वच्छ सर्वेक्षण 2025 चा निर्देशांक. नंतर IQ एअर वायू गुणवत्ता निर्देशांक हमखास विचारला जातो, त्याविषयी माहिती पाहणार आहे. जागतिक हवाई शक्ती निर्देशांक 2025, याविषयी माहिती पाहणार आहे. फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2025 ची पाहणार आहे. नंतर 38वा जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांक याविषयी माहिती पाहणार आहे. राज्य खान सज्जता निर्देशांक 2025, जागतिक नवोपक्रम निर्देशांक 2025. तसंच पुढे बघा, हवामान जोखीम विचारण्यात येणारा सतत प्रश्न निर्देशांक 2025 चा पाहणार आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025, याविषयी माहिती पाहणार आहे. 2025 ची फॉर्च्यून ग्लोबल 500, त्याच्यामध्ये भारतीय कंपन्यांची जी स्थिती आहे त्याविषयी माहिती पाहणार आहे. गिनी निर्देशांक रँकिंग, ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 चा, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 ची माहिती पाहणार आहे. त्यानंतर एन्थोलॉगच्या 2025 च्या जागतिक भाषा क्रमवारीमध्ये निर्देशांक पाहणार आहे. सर्व एक्झामला विचारला जाणारा महत्वाचा इकॉनॉमिकच्या दृष्टीने सुद्धा आणि आपल्या येणारे जी राज्यसेवा आहे मुख्य परीक्षा आणि कंबाईन मुख्य परीक्षा, तसंच पूर्व परीक्षा आहे कंबाईन, याच्यावर हमखास याच्यावर प्रश्न विचारला जाईल असा मानवी विकास निर्देशांक 2025, बहुआयामी गरिबी निर्देशांक 2025, नंतर जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक, जागतिक आनंद अहवाल, नंतर जागतिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक, जगातील 10 सर्वात श्रीमंत महिला त्यांचं कोण कोण आहे त्याविषयी माहिती पाहणार आहे. वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 चा, नंतर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025, जागतिक शांतता निर्देशांक 2025, नंतर जागतिक भूक निर्देशांक 2025, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025, जागतिक राहणीमान निर्देशांक 2025, जागतिक तापमान अहवाल 2025. म्हणजे सर्व महत्वाचे जे निर्देशांक आहेत ते निर्देशांक आपण काय करणार आहे, पाहणार आहे. मग आतापर्यंत सर्वचे सर्व महत्वाचे निर्देशांक आपण या भागांमध्ये पाहणार आहे. मग आता या भागामध्ये जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर याचे 2-3 भाग नक्कीच तुम्हाला पाहावे लागतील. कारण का, एकूण निर्देशांक आपण जर पाहिले तर ते खूप सारे म्हणजे 30+ निर्देशांक आहेत, बरोबर ना. मग आपण त्याचे 2 भागांमध्ये विस्तारित स्वरूपात त्याची काय करणार आहे, माहिती पाहणार आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स सुद्धा याच्यामध्ये काय जाणार नाही. आणि हा भाग कसा वाटला तुम्हाला हे विद्यार्थ्यांनी नक्कीच कळवावे. याच्यामध्ये पहिला जो निर्देशांक आहे जबाबदार राष्ट्रीय निर्देशांक,
हा निर्देशांक बघा नुकताच प्रसिद्ध झाला, म्हणजे 20 जानेवारी 2026 ला हा निर्देशांक प्रसिद्ध झालेला आहे. नवी दिल्ली या ठिकाणी हा प्रसिद्ध करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती जे आहेत रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा प्रसिद्ध करण्यात आला. मग ही जी संस्था आहे विकसित करणारी संस्था, म्हणजे कुणी हे प्रकाशन केलंय? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशनने प्रकाशित केलेला आहे. सहकारी संस्था आहे JNU आणि IIM मुंबई यांनी सहकार्य केलेलं आहे. आता याच्यामध्ये हा जो निर्देशांक आहे तो 3 स्तंभांद्वारे मांडला जातो. 3 प्रमुख स्तंभ आहेत. बघा एकूण 154 देश जे आहेत ते 54 देश घेण्यात आलेले आहेत मूल्यमापनासाठी, 154 देश. आणि यासाठी जागतिक बँक आणि युनायटेड नेशनच्या डेटाचा काय करण्यात आलेला आहे? वापर करण्यात आलेला आहे. निर्देशांकामध्ये एकूण 154 देशांचं मूल्यमापन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी जागतिक बँक आणि युनायटेड नेशन यांचा जो डाटा आहे, यांची जी माहिती आहे ही काय करण्यात आलेली आहे? वापरण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये पहिलं अंतर्गत जबाबदारी. बघा मी सांगितलं 3 प्रमुख स्तंभ आहे. अंतर्गत जबाबदारी, पर्यावरणीय जबाबदारी आणि बाह्य जबाबदारी. मग अंतर्गत जबाबदारीमध्ये आता देशांतर्गत सुशासन आणि कायद्याचे राज्य करण्यात आलेला आहे. नंतर पर्यावरण जबाबदारीमध्ये पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकास. आणि तिसरं आहे बाह्य जबाबदारी, आंतरराष्ट्रीय शांतता आणि नैतिक परराष्ट्र धोरण. आता हे का सांगितलं? कारण का आता आपण जर कंबाईनचा पेपर जर पाहिला किंवा राज्यसेवेचा पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये जे ऑप्शन असतात, जे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तर त्याचे जे स्तर आहे तो थोडासा अवघड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये तुम्हाला 3-4 एकाच प्रश्नांमध्ये 3-4 ऑप्शन विचारले जातात. मग याच्यावर सुद्धा असं सुद्धा विचारलं जातं की निकष स्तंभांवर अवलंबून आहे, किती देशांचं मूल्यमापन करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी माहिती जी आहे ही माहिती विस्तृत घेण्यात आलेली आहे लक्षामध्ये. याचा फायदा राज्य सेवा असेल, कंबाईन असेल किंवा सरळ सेवा असेल, या सर्वच्या सर्व एक्झामला काय होणार आहे. मग बघा 3 स्तंभ आहेत: अंतर्गत जबाबदारी, पर्यावरण जबाबदारी आणि बाह्य जबाबदारी. मग पुढे बघा आता जागतिक क्रमवारी महत्वाची आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर किमान तुम्हाला पहिले 3 देश माहिती असणं गरजेचं आहे आणि भारताचा त्याच्यामध्ये कितवा क्रमांक आहे. मग या निर्देशांकानुसार प्रथम क्रमांक सिंगापूरचा आहे, द्वितीय क्रमांक जर आपण पाहिला तर स्वित्झर्लंडचा आहे आणि तृतीय क्रमांक जो आहे तो डेन्मार्क या देशाचा आहे. अंतिम क्रमांक म्हणजे शेवटचा क्रमांक जर विचारला आपल्याला तर 154 जो आहे तो मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक आहे. कोणता आहे? मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या निर्देशांकामध्ये भारताचा 16वा क्रमांक आहे. भारताचा काय आहे? 16वा क्रमांक आहे. आणि या निर्देशांकामध्ये जगातील अनेक जे बलाढ्य देश आहेत त्यांना भारत देशाने काय केलेले आहे? मागे टाकलेलं आहे. भारताचा 16 क्रमांक आहे. याच्यामध्ये जर आपण विचार केला महत्वाचं का आहे की या निर्देशांकामध्ये बघा जबाबदार राष्ट्र निर्देशांक आपण पाहतोय आणि या निर्देशांकामध्ये 66व्या स्थानावर कोण आहे? अमेरिका आहे. म्हणजे अमेरिकेला आपण काय टाकलेलं आहे? मागे टाकलेलं आहे. आपला कितवा क्रमांक आहे रे? 16 क्रमांक. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आणि चीनचा जो क्रमांक आहे तो 68वा आहे. पाकिस्तानचा कितवा आहे? 90वा स्थान आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं या निर्देशांकामध्ये भारताचा 16वा क्रमांक आलेला आहे. प्रथम क्रमांक सिंगापूरचा आहे, द्वितीय क्रमांक स्वित्झर्लंडचा आहे आणि तृतीय क्रमांक या निर्देशांकामध्ये कोणाचा आहे? डेन्मार्कचा आहे. भारताचा कितवा क्रमांक आहे रे? 16वा क्रमांक आहे. आणि त्यामुळं हा निर्देशांक आहे महत्वाचा आहे. हा 3 स्तंभावर आधारित आहे मी सांगितलं, बरोबर ना? आणि हे जे भारताचा जो नंबर आहे हा सुद्धा काय करायला लक्षात ठेवा. नंतर बघा नुकतीच टाइम्स हायर एज्युकेशन जागतिक विद्यापीठ क्रमवारी आताच नुकतीच ती 9 ऑक्टोबर 2025 ला प्रसारित झाली 26 साठी, बरोबर ना? मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा ऑक्सफोर्ड विद्यापीठ जे आहे हे ऑक्सफोर्ड विद्यापीठ सलग 10 वर्ष प्रथम क्रमांकावर आलेलं आहे. 10व्या वर्षी सुद्धा काय आहे? प्रथम स्थान आहे. महत्वाचं आहे. जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठ जे आहे हे ऑक्सफोर्ड विद्यापीठ, बरोबर ना, लंडनचं आहे, युकेचं, सलग 10व्या वर्षी काय प्रथम स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकाला अमेरिकेचं MIT विद्यापीठ आहे दुसऱ्या क्रमांकावर. आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचं प्रिन्स्टन विद्यापीठ आहे तृतीय स्थानावर. महत्वाचं ऑक्सफोर्ड विद्यापीठ या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांकावर सलग 10 वर्ष ते काय झालेलं आहे? प्रथम क्रमांकावर आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 115 देशांमधील 2191 विद्यापीठाचा
याच्यामध्ये काय करण्यात आला होता, समावेश करण्यात आला होता. आणि या विद्यापीठामधून ऑक्सफोर्ड विद्यापीठाने प्रथम क्रमांक इंग्लंडच्या मिळवलेला आहे. तर द्वितीय क्रमांक MIT ही जी अमेरिकेची विद्यापीठ आहे, या अमेरिकेच्या विद्यापीठाचा क्रमांक आलेला आहे. आता अमेरिकेचं जर आपण पाहिलं तर या जागतिक विद्यापीठ क्रमनिर्देशकामध्ये काय दिसतं रे आपल्याला, वर्चस्व दिसतं. कारण का जगातील जे टॉप 20 विद्यापीठ आहेत, या 20 विद्यापीठांमध्ये अमेरिकेच्या 13 संस्था आहेत. 20 विद्यापीठांमध्ये अमेरिकेच्या किती संस्था आहेत, 13 संस्था आहेत. मात्र जर आपण जागतिक क्रमवारीची पाहिली तर त्याच्यामध्ये थोडीशी काय घसरण आलेली आहे. आता जर आपण आशियाची स्थिती केली, आशिया खंडाची जर आपण स्थितीचं वर्णन केलं तर याच्यामध्ये चीनच्या 5 विद्यापीठाचा समावेश, म्हणजे 5 संस्था टॉप 40 मध्ये चीनच्या काय आहेत, 5 संस्था चीनच्या आहेत. तर हाँगकाँगच्या 6 संस्था टॉप 200 मध्ये, म्हणजे 200 मध्ये आहेत. आता सगळ्यात महत्वाचं, भारताचा याच्यामध्ये क्रमांक किती आहे, किंवा याच्यामध्ये कोणतं विद्यापीठ भारताच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर आणि जगाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकावर. अमेरिकेनंतर या क्रमवारीत स्थान मिळवलेल्या विद्यापीठाच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेनंतर या क्रमवारीत स्थान मिळवलेल्या विद्यापीठाच्या संख्येत भारत काय दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग याच्यामध्ये भारतातील कोणती संस्था आहे, IISc बेंगळुरू. IISc बेंगळुरू म्हणजे 201 ते 250 मध्ये भारताच्या या विद्यापीठाचा क्रमांक लागतो. भारतीय विद्यापीठामध्ये हे पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक विद्यापीठामध्ये 200 ते 250च्या याच्यामध्ये याचा नंबर लागतो. आता भारतातील अव्वल विद्यापीठ ठरलेलं आहे. भारतातील पहिल्या क्रमांकावर आणि जागतिक क्रमांकावर जर पाहिलं तर आपण 200 ते 250 दरम्यान ते विद्यापीठ आहे. कोणतं, IISc बेंगळुरू. भारताच्या 107 हून अधिक विद्यापीठांना या क्रमवारीत स्थान मिळालेलं आहे. आणि त्यामुळे मग अमेरिकेनंतर आपला काय सांगितलेलं आहे, जास्त विद्यापीठांचं काय आहे या क्रमवारीमध्ये काय करण्यात आलेला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढे बघा आता, वरून इंडिया रिच लिस्ट म्हणजे भारतातील टॉप जे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची लिस्ट. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतातील टॉप म्हणजे प्रथम क्रमांकावर जो व्यक्ती आहेत तर ते कोण आहेत, मुकेश अंबानी. मुकेश अंबानी त्यांची जी संपत्ती आहे ही संपत्ती 9.5 लाख कोटी इतकी आहे. 9.5 लाख कोटी इतकी आहे. तरी सुद्धा ती जी संपत्ती दिली त्याच्यामध्ये यावर्षी 6% काय आलेली रे, घट आलेली आहे. 2 नंबरला आहेत गौतम अदानी. कोण आहेत, गौतम अदानी. 8.14 लाख कोटी इतकी त्यांची काय आहे, संपत्ती आहे. त्यांच्या संपत्तीत 30% काय आलेली आहे यावर्षी, घट आलेली आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत रोशनी नाडार मल्होत्रा. रोशनी नाडार मल्होत्रा बघा HCL टेकच्या आहेत. त्यांची 2.40 लाख कोटी इतकी काय आहे संपत्ती. प्रथम क्रमांकावर आहे मुकेश अंबानी, द्वितीय क्रमांकावर आहे गौतम अदानी आणि तृतीय क्रमांकावर रोशनी नाडार मल्होत्रा या आहे. बघा भारतातील सर्वात श्रीमंत महिला त्या आहेत. जर महिलांच्या दृष्टीने विचार केला तर पहिल्या क्रमांकावर रोशनी नाडार मल्होत्रा आहे. आणि पूर्ण पुरुष आणि स्त्रीमध्ये जर आपण पाहिलं तर त्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. बरोबर ना. प्रथमच टॉप 3 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, स्थान मिळवलेले या रोशनी नाडार मल्होत्राने. आणि फक्त सर्वात महिला श्रीमंत जर भारतातील म्हटले तर कोण आहे, रोशनी मल्होत्रा. बरोबर ना. कोण आहे ते, रोशनी मल्होत्रा त्यांचं नाव आहे. नंतर बघा बॉलिवूड मधील अब्जाधीश कोण कोण आहे, त्याच्यामध्ये शाहरुख खान यांची संपत्ती दिलेली आहे 12,490 कोटी. त्याच्यानंतर आता बघा ही जी संपत्ती आहे याच्यामध्ये चिलीज एंटरटेनमेंट आहे त्यांचं आणि कोलकाता नाईट रायडर्स मधील भागीदारी यात त्याचा काय आहे, मोठा वाटा आहे. त्यामुळे ही संपत्ती 12,490 कोटी आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर जुही चावला, ऋतिक रोशन आणि करण जोहर यांचा काय लागतो रे, क्रमांक लागतो बॉलिवूडच्या दृष्टीने. मग बॉलिवूड मध्ये जर भारताचा फक्त विचार केला तर प्रथम क्रमांकावर कोण येईल, शाहरुख खान येते. कोण येईल, शाहरुख खान हे येतील, लक्षात ठेवा. पुढे सर्वात तरुण अब्जाधीश महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. अरविंद श्रीनिवास म्हणजे सर्वात तरुण अब्जाधीश अरविंद श्रीनिवास हे आहेत. 31 वर्ष जे आहेत त्यांनी पर्पलेक्सिटी EI चे संस्थापक ते काय आहेत, पर्पलेक्सिटी बघा पर्पलेक्सिटी EI चे ते काय आहेत, संस्थापक आहेत. आणि या वर्षातील सर्वात तरुण अब्जाधीश ते काय झालेले ठरलेले. त्यांची जी संपत्ती आहे ती 21,190 कोटी इतकी आहे. 21,190 कोटी. नाव लक्षात ठेवा, अरविंद श्रीनिवास आणि कंपनीचं नाव आहे पर्पलेक्सिटी EI. लक्षामध्ये
त्यानंतर संपत्तीत सर्वाधिक वाढ कोणाची झालेली आहे? नीरज बजाज. बजाज समूहाच्या नीरज बजाज यांची सर्वाधिक संपत्तीत काय झालेली यावर्षी वाढ झालेली आहे 69,875 कोटी इतके काय वाढती काय करण्यात आलेली आहे नोंदवण्यात आलेली आहे. हे नाव जे आहे हे नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे. सर्वात तरुण अब्जाधीश कोण आहे? अरविंद श्रीनिवास. लक्षात ठेवा, विचारण्याची काय आहे त्याच्यामध्ये शक्यता आहे. आता पुढे बघा, नुंबेव सुरक्षा निर्देशांक म्हणजे हा नवीनच आहे 2026 चा. सर्बिया जो देश आहे या सर्बिया आधारित जागतिक डेटाबेस याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे? ही जी संस्था आहे या संस्थेने घेतलेला आहे. नुंबे ही संस्था कुठली आहे? सर्बिया. सर्बिया आधारित जागतिक डेटाबेस आणि संस्थापक आहेत म्लाडेन ऍडमोविच. म्लाडेन ऍडमोविच. मग जगभरातील 304 शहरांचे याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहे? सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. याचे निकष काय आहेत? गुन्ह्यांची पातळी आणि कायद्यांची अंमलबजावणी करणारी जी शहर आहेत त्या शहरांचं जे सुरक्षित शहर जर आपल्याला म्हणताय सुरक्षा निर्देशांक आहे तर सेफ्टी इंडेक्स मांडण्यात आलेला आहे. जागतिक स्तरावर सर्वात सुरक्षित शहर आहे, लक्षात राहू द्या. जागतिक स्तरावर सुरक्षित शहर आहे नुंबेव सर्बिया आधारित संस्था जी आहे त्यांनी जागतिक डेटाबेस मांडला. याच्यामध्ये सुरक्षित शहर देण्यात आलेले आहे. क्रमांक 1 बघा, चीनचं जे शहर आहे किंगदाओ. कोणतं आहे? किंगदाओ. 2 नंबरचं शहर आहे सुरक्षित शहर अबुधाबी. कोणतं आहे? अबुधाबी. आणि तिसऱ्या क्रमांकाचं शहर आहे दोहा. तिसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे रे? दोहा हे शहर आहे. दोहा हे शहर देण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं बघा, भारतीय शहरांच्या याच्यामधली कामगिरी. मग भारताचा जर विचार केला, फक्त भारतात जागतिक क्रमवारीत भारताचा 46वा क्रमांक येतोय. कितवा येतोय? 46वा क्रमांक येतोय जागतिक दृष्ट्या भारताचा. आणि शहर जर म्हटलं तर जागतिक रँक अहमदाबाद म्हणजे गुजरातचं जे आहे अहमदाबाद शहर त्याला 87वा येतोय. आणि राजस्थान मधील जयपूर. राजस्थान राज्यातील जयपूरचा 106वा क्रमांक आहे. जागतिक रँक कितवी आहे? 106वी. आणि गुजरात मधलं अहमदाबाद शहर जे आहे त्याची जागतिक रँक 87. आणि देशाचा विचार केला तर भारताचा बघा कितवा क्रमांक येतोय रे? 46वा. लक्षात ठेवा, कितवा येतोय? 46वा क्रमांक येतोय. भारतातील पहिले सर्वात सुरक्षित शहर हे महत्वाचं लक्षात ठेवा, मंगळुरू, कर्नाटक. मंगळुरू देण्यात आलेले आहे. या इंडेक्स नुसार सर्वात सुरक्षित शहर भारतातील पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे? मंगळुरू हे आहे. लक्षामध्ये मग याच्यामध्ये महत्वाचं आहे हे कर्नाटक मधलं मंगळुरू शहर भारतातील सगळ्यात सुरक्षित शहर या इंडेक्स मध्ये देण्यात आलेलं आहे. आता पुढे बघा, हेनली पासपोर्ट इंडेक्स. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुकताच हा म्हणजे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये भारताने म्हणजे जो मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी भारताचा 85वा क्रमांक होता आणि या इंडेक्स नुसार भारताचा 80वा क्रमांक आहे. बघा, हेनली पासपोर्ट इंडेक्स. हेनली पासपोर्ट इंडेक्स याच्यामध्ये भारताने 2025 मध्ये 85वा क्रमांक पटकवला होता. तर सध्या 2026 मध्ये भारताचा किती आहे? 80वा आहे. व 5 संख्येने आपली स्थिती जी आहे ती स्थिती सुधारलेली आहे. बघा, व्हिसा मुक्त प्रवेश याचा फायदा. व्हिसा मुक्त प्रवेश भारतीय नागरिक आता जगातील 55 देशामध्ये प्रवास करू शकतात. जगातील किती देशांमध्ये? 55 देशांमध्ये भारतीय जे व्यक्ती आहेत ते काय करू शकतात? प्रवास करू शकतात. व्हिसा मुक्त देशांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 57 वरून 55 इतकी झालेली, म्हणजे ती काय झाली रे? कमी झालेली आहे. मग आता बघा, सहस्थान भारत हे स्थान अल्जेरिया आणि नायजर या देशांसोबत सामायिक बघा करत आहे. सहस्थान आहे म्हणजे जी रँक आहे कितवी? 80वी. आता जागतिक क्रमवारी बघा, टॉप 10 पॉवरफुल पासपोर्ट कुठले आहेत? जागतिक क्रमवारी टॉप 10 पासपोर्ट आशियाई देशांनी आपलं काय केलेलं आहे? मागच्या वर्षी सारखंच वर्चस्व कायम राखलेलं आहे. रँक देश व्हिसामुक्त प्रवेशामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकावर महत्वाचं सिंगापूर आहे. कोणता देश आहे? सिंगापूर आहे. त्यानंतर जपान आहे 2 नंबरला. त्यानंतर दक्षिण कोरिया आहे. त्यानंतर डेन्मार्क आहे. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? सिंगापूर आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? सिंगापूर आहे. भारताचा या इंडेक्स नुसार कितवा क्रमांक आहे? तर तो सध्या कितवा आहे? 80वा आहे. मागच्या वर्षी 85 होता. दुसऱ्या क्रमांकाला जपान आहे. तिसऱ्या क्रमांकाला दक्षिण कोरिया आहे. चौथ्या क्रमांकाला डेन्मार्क आहे. पाचव्या क्रमांकाला लक्झेमबर्ग आहे. लक्षात राहू द्या, बरोबर ना? महत्वाचे 3 देश लक्षात ठेवा, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया
आणि भारताचा जो क्रमांक आहे तो कितवा आहे रे? 80वा क्रमांक आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार. बघा, आता इतर जे इंडेक्स आहेत ते इतर इंडेक्स किंवा जे क्रमवारी आहे ते आपण पुढील भागात काय करणार आहे पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.